लाईफमध्ये कधी कधी ना खूप सारी मस्ती आणि धमाल करू वाटते आणि हीच मस्ती धमाल आपल्याला आजच्या टायटल आणि थंबनेलमधून समजलीच असेल. कालच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की आम्ही 3 मित्र निघालो 1 महिन्याच्या लॉंग ट्रिपसाठी, ज्यामध्ये काल आम्ही मुंबईमध्ये फिरलो आणि आज आम्ही निघालो काश्मीरला, ज्यासाठी आपल्याला बांद्रा टर्मिनसवरून ट्रेन बोर्ड करायची आहे. ट्रेनचं नाव आहे विवेक एक्सप्रेस, जी की आपल्याला बांद्रा टर्मिनसवरून जम्मू तवीला 36 तासात पोहोचते. या जर्नीचं अंतर असणार आहे 1881 किलोमीटर. मित्रांनो, ही ट्रिप आमच्या तिघासाठी खूप स्पेशल असल्यामुळं या ट्रिपचं नियोजन मी गेल्या 1 महिन्यापासून करत होतो. सगळ्या गोष्टी वेल प्लॅन केल्या होत्या, बट सगळ्या गोष्टी ठरवलेल्या प्लॅननुसार होतीलच असं थोडी आहे. आणि याचाच अनुभव आम्हाला ट्रिपच्या दुसऱ्याच दिवशी आला. त्याचं झालं असं की 40 दिवस अगोदर तिकीट बुक करूनही आमचं तिकीट आज कन्फर्म झालं RSCमध्ये आणि तिघाचे सीट आले वेगवेगळ्या कोचमध्ये, ज्याचं आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण जे झालं ते ॲक्सेप्ट करूया आणि ही ट्रिप पुढे कंटिन्यू करूया. मित्रांनो, करेक्ट 12 वाजता ऑन टाईम आपली विवेक एक्सप्रेस बांद्रा टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म नंबर 6 वरून जम्मू तवीच्या दिशेनं रवाना झालेली आहे. बांद्रा टर्मिनस स्टेशन सोडताच आपल्याला इथे काही डिझेल लोकोमोटिव्ह दिसतात, ज्यांच्याकडे बघून खूप साऱ्या आठवणी देखील ताज्या होतात. कारण काही वर्षापूर्वी आपल्याला सगळीकडे हेच डिझेल इंजन दिसायचे, पण आता बदलत्या काळानुसार यांची जागा इलेक्ट्रिक इंजनने घेतली आहे, ज्याच्यामुळं ट्रेनची स्पीडही वाढली आणि डिझेल इंजनमुळं जे होणारं प्रदूषण होतं ते देखील कमी झालेलं आहे. बाय द वे मित्रांनो, ट्रेन नंबर 1902 विवेक एक्सप्रेस बांद्रा टर्मिनसपासून ते जम्मू तवीपर्यंत टोटल 5 राज्यातून क्रॉस होते, ज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि शेवटी आपण पोहोचतो जम्मू आणि काश्मीरमध्ये. बांद्रा टर्मिनसनंतर आपल्या या ट्रेनचा पहिला स्टॉप असणार आहे बोरीवली आणि याच बोरीवली स्टेशनवर माझ्यासाठी एक सरप्राईज देखील आहे, जे की मी तुम्हाला बोरीवली स्टेशनवर पोहोचल्यानंतर सांगेलच. या 36 तासाच्या प्रवासामध्ये आमच्या तिघासाठी सगळ्यात मोठा टास्क, चॅलेंज आणि प्रॉब्लेम हाच आहे की आमच्या तिघालाही RSCमध्ये सीट मिळाले आणि त्यातही लक्ष्मणचं जे सीट आहे ते वेगळ्या कोचमध्ये आहे. बट सध्या तरी ट्रेनमध्ये जास्त रश नाही आहे. आमच्या समोरची आणि इवन आमच्या कोचमधलीसुद्धा भरपूर सीट खालीच आहेत. जर बोरीवली स्टेशनवर आपल्या शेजारी किंवा आपल्या आजूबाजूला जर कोणी एखादं सीटवर बोर्ड झालं नाही तर तिथे आम्ही असा प्लॅन केला आहे की लक्ष्मणला ॲडजस्ट करायचं आणि तिघं मिळून ही जर्नी पुढं सोबत कंटिन्यू करायची. पण या जर आणि तरच्या गोष्टी आहेत, याचा रिझल्ट आपल्याला बोरीवली स्टेशनवरच आल्यावर कळेल आणि काही वेळातच आपण बोरीवली स्टेशनला देखील पोहोचणार आहोत. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपली ट्रेन पोहोचत आहे तिच्या पहिल्या स्टॉपला म्हणजेच बोरीवलीला
आणि याच स्टेशनवर मला एक माझा 10वीचा क्लासमेट देखील भेटायला आलेला आहे. खरं तर 10वीनंतर त्याची आणि माझी ही पहिलीच भेट आहे. चला तर त्याला भेटूया आणि त्याच्यानंतर ही जर्नी जी आहे पुढे कंटिन्यू करूया. मित्रांनो, याचं नाव आहे बालाजी. बालाजी आणि मी 10वीपर्यंत एकाच शाळेत शिकायला होतो आणि इथे आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा हॉल्ट देखील होता. याच 5 मिनिटात आम्ही काही जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि त्यानंतर आपली ट्रेन बोरिवली स्टेशनहून डिपार्ट झाली. बोरिवली स्टेशनवरून खूप सारे पॅसेंजर जे आहेत ते ट्रेन बोर्ड करतात आणि यामुळे आमचा जो प्लॅन होता लक्ष्मणला इकडे ॲडजस्ट करायचा, तो प्लॅन तर सध्या फेल होता. आपल्या विवेक एक्सप्रेसचे महाराष्ट्रामध्ये फक्त 2च स्टॉप आहेत, जे की बांद्रा आणि बोरिवली. यानंतर आपण एंटर करणार आहोत गुजरातमध्ये, जिथं आपल्याला पहिला स्टॉप लागेल वापी. सकाळपासून असलेल्या धावपळीमुळं प्रॉपर नाश्ता किंवा जेवण करायचं राहूनच गेलं आणि ट्रेनमध्येही चहा सोडून दुसरं काही येत नसल्यानं आम्ही लक्ष्मणला आमच्या कोचमध्ये बोलवून घेतलं आणि घरून आणलेला चिवडा खायचं ठरवलं. मित्रांनो, आत्ता टाईम झालेला आहे 1:55 आणि आपली ट्रेन पोहोचली आहे वापी स्टेशनला. इथे आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. 2 मिनिटाच्या हॉल्ट नंतर आपली जी ट्रेन आहे ती सुरतच्या दिशेनं रवाना देखील झालेली आहे. वापी स्टेशन क्रॉस करताच लक्ष्मण जो आहे तो आपल्या कोचमध्ये येतो. त्यानंतर आम्ही सोबत बसून थोड्या गप्पा गोष्टी मारतो आणि लुडोचा गेम देखील खेळतो आणि हे करत असताना आपण पोहोचतो सुरत रेल्वे स्टेशन. मित्रांनो, टाईम झालेला आहे 3:15 आणि आपली गाडी पोहोचलेली आहे सुरत रेल्वे स्टेशनला आणि इथपर्यंत आपल्या विवेक एक्सप्रेसनं 250 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. बांद्रा टर्मिनसवरून 12 वाजता निघली होती आणि 3:15 वाजता सुरत रेल्वे स्टेशनला आलेले आणि हा गाडीचा 3रा स्टॉप. सुरत रेल्वे स्टेशनला काही नाश्ता भेटेल या आशेनं आम्ही ट्रेनच्या खाली उतरलो, बट नाश्ता शोधाशोध करण्या अगोदरच ट्रेनचा हॉर्न झाला आणि त्यानंतर ट्रेन डिपार्ट देखील झाली. त्यामुळं आम्ही पळत पळत आमच्या सीटवर तसंच येऊन देखील बसलो. सुरत स्टेशन क्रॉस केले की काही वेळानंतरच आम्हाला गोल्डन ब्रिजवरून नर्मदा नदीचे दर्शन देखील झाले. नर्मदा नदीचे पात्र क्रॉस करून आपली ट्रेन स्किप करते भरूच रेल्वे स्टेशन आणि या स्टेशनला आपल्या ट्रेनचा हॉल्ट नाही आहे. आणि भरूच स्टेशन सोडले की आपल्याजवळ TC सर येतात आणि मला सांगतात की तुमचं जे RAC सीट आहे ते आता कन्फर्म झालेलं आहे आणि आम्हाला अहमदाबादपासून ते जम्मू तवीपर्यंत सेपरेट सीट देखील अलॉट झालेलं आहे. हे कळताच मात्र आमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी येते, कारण ज्या RAC सीट प्रॉब्लेममुळं सकाळी निघाल्यापासून आमची ट्रिप फिकी फिकी वाटत होती, फायनली आमची आता यातून सुटका देखील झालेली आहे.
मित्रांनो, आत्ता टाईम झालेला आहे 4:46 आणि आपण पोहोचलो आहोत वडोदरा जंक्शनला. आणि इथेही आपल्याला वडापाव सोडून दुसरं काहीही दिसलं नाही. तोपर्यंत आपला मित्र S4 कोचकडून आमच्याकडे भजी घेऊन येतो, ज्या प्लेटमध्ये फक्त 6 ते 7 भजी होती आणि जी की त्याने 30 रुपये पे करून आणली होती. घेऊन आलाय. किती भजी आले होते? 4 30 रुपये प्लेट. मिरची फक्त एवढा प्लस पॉईंट आहे की थोडेफार गरम आहे. बाकी क्वांटिटीच्या बाबतीत एकदम 0 मार्क आहे. मित्रांनो, हसते टी सिरीज ज्यांनी आम्हाला सीट मिळवून दिली ओपन फ्रीमध्ये. पाणी बॉटल घेतली आणि 20 रुपये दिले. 20 रुपये दिल्यावर बॅटर असं झाला, 5 रुपये वापस दिले. जेव्हा आम्ही 5 रुपये मागायला गेलो तेव्हा आमच्या हातात काय दिलं? 5 रुपये. ते बी एकदम रागानं, इमानदारीतून दिलंच नाही. ते 7 मिनिटाच्या हॉल्टनंतर आपली ट्रेन डिपार्ट होते वडोदरा जंक्शनवरून. आणि आता वेळ झालेली आहे इव्हिनिंगची. आणि आपल्या कोचमध्ये रात्रीच्या जेवणासाठी ऑर्डर घ्यायला देखील एक जण येतो. सकाळपासून आम्ही फक्त चहा आणि घरून आणलेल्या चिवड्यावरच होतो, त्यामुळं कसलाही विचार न करता आम्ही त्याला 3 थाळीची ऑर्डर देतो, जी की थाळी आम्हाला अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर डिलिव्हर होईल. झालेलं आहे 5:50 आणि आता आपली ट्रेन पोहोचलेली नदियाड जंक्शनला. आणि इथं 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. याच्यानंतर डायरेक्ट आपलं अहमदाबाद रेल्वे स्टेशन आहे. आणि अहमदाबाद स्टेशनवरच आपण जेवणाची ऑर्डर दिलेली. स्टेशनवर आपली गाडी निघलेली आहे. आणि आता जरा थंडी सुरुवात झालेली. टाईम झाला आहे 5:52 आणि अजून 1 तासानं आपली ट्रेन पोहोचत. यानंतर काही वेळातच आपण पोहोचणार आहोत अहमदाबाद रेल्वे स्टेशनला. पण त्यापूर्वी आपल्याला इथे नवीन वंदे भारतची एक झलक देखील बघायला मिळते. तर आता आपण अहमदाबादला पोहोचलेलो. टाईम झालेला आहे 6:47 आणि बिलकुल ऑन टाईमवर अहमदाबाद रेल्वे स्टेशन. हां, अहमदाबाद स्टेशनला गाडी थांबताच आमची नजर पडते गुजरातच्या एका फेमस फूडवर, म्हणजेच ढोकळ्यावर. आणि आम्ही कसलाही वेट न करता तिघेही हा ढोकळा टेस्ट करतो. आणि खरंच सांगायचं झालं तर हा ढोकळा आज सकाळपासूनचा आमचा सगळ्यात बेस्ट नाश्ता होता. कसं होतं? कारण याची क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच 1 नंबर होती. गुजरातमध्ये आता येऊन आपल्याला 300-400 किलोमीटर झालं, पण असा ढोकळा भेटला कुठं? आणि यानंतर आम्हाला इथूनच सेपरेट सीट देखील अलॉट झाली. 10 मिनिटाच्या हॉल्टनंतर आपली ट्रेन अहमदाबाद जंक्शनवरून डिपार्ट झाली. अहमदाबाद स्टेशनवरून डिपार्ट करत आहोत. हवा थोडी थंडी चालू आहे. यानंतर लगेचच आम्ही ऑर्डर केलेले जेवण देखील आम्हाला भेटते. आणि हे जेवण जेवढ्या छानपैकी पॅक करून आणलं होतं, तसं जर टेस्टमध्ये 1% जरी चांगलं असतं तर कदाचित आजच्या दिवसाचा शेवट तरी किमान गोड झाला असता. पण नाही, पनीरच्या नावाखाली काहीतरी वेगळंच. आणि आलूची भाजी तर असं वाटत होती की 2 दिवसापूर्वीची आहे. स्वीटमध्ये 2 रुपयाची गावाकडची मिळणारी चक्की, राईस एकदम कच्चा आणि चपाती तर तुम्ही स्वतः पाहाच. प्रत्येकी 180 रुपये देऊन घेतलेली ही थाली वेस्ट गेली, कारण या थालीमधले 2-4 घासही आपण खाऊ शकलो नाही. आणि आता रात्रही खूप झाली आहे.
आपण सध्या आहोत गुजरातमध्ये आणि थोड्या वेळातच आपण राजस्थानमध्ये एंटर करणार आहोत. तर चला तर मग आता आराम करू आणि भेटूया आपण सकाळी. मित्रांनो 10:30 जाग येते आणि तोपर्यंत आपण पोहोचलो पालमपूर जंक्शनला. 2 मिनिटाच्या हॉल्टनंतर गाडी डिपार्ट होते आणि यानंतर आपण गुजरातमधून राजस्थानमध्ये एंटर करणार आहोत. तर चला भेटूया सकाळी. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री पालमपूर क्रॉस केल्यानंतर आम्ही तिघांनाही आराम केला. आता टाईम झालेला आहे सकाळचे 8 आणि आपण पोहोचलेलो आहोत लाडनू जंक्शनला, जे की राजस्थानमध्ये आहे. रात्री आपण पालमपूर नंतर आबू रोड, फालना, मारवर जंक्शन, जोधपूर असे काही महत्त्वाचे स्टेशन देखील क्रॉस केले. लाडनू जंक्शन नंतर आपण क्रॉस करतो सुजनगड आणि चुरू जंक्शन. मित्रांनो आता टाईम होत आहे 12:50 आणि आपण पोहोचलो आहोत हिसार जंक्शनला. हिसार जंक्शन हे या रूटमधील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे, जे की हरियाणामध्ये येते आणि इथे आपल्या ट्रेनचा 30 ते 40 मिनिटाचा एक मोठा हॉल्ट आहे. दुपारचे 1 वाजून गेले तरीही थंडी एवढी आहे की ट्रेनच्या बाहेर पडायची इच्छा नव्हती. पण या स्टेशनला लखनला थोडी मस्ती करावीशी वाटते आणि तो डान्स करायला लागतो. बद्दल काय सांगशील? दुपारचे 1 ते 1.5 वाजण्यात आला आहे तरी सकाळी 6 ते 7 वाजण्याची थंडी वाजत आहे आणि आमचा एक पार्टनर गोव्यासारखा बरमुड्यावर खुल्या थंडीमध्ये फिरत आहे. तुम्ही इकडं पहा, सगळे जॅकेट घातलेले, कोणी कंबल वाढलेले आणि हे पार्टनर पहा. यानंतर इथे आपल्या ट्रेनचे इंजन पाठीमागच्या साईडला जोडत होते. बाय द वे मित्रांनो, हिसार जंक्शन हे रेल्वे स्टेशन हरियाणा स्टेटमध्ये येतं आणि यानंतर आपली विवेक एक्सप्रेस पंजाबमधील अधुरी जंक्शनच्या दिशेने निघालेली आहे. हिसार जंक्शन नंतर आम्ही आमचा स्लीपर कोच सोडून थोड्या वेळ जनरलनं ट्रॅव्हल करायचं ठरवलं. यानंतर दुपारच्या 4:15 आपण क्रॉस करतो धुरी जंक्शन आणि पूर्ण दिवस एवढी थंडी होती की सीट सोडून बाहेर सुद्धा येऊ वाटत नव्हतं. त्यामुळे मी खूप सारे स्टेशन कव्हर देखील केलेले नाही. त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो. धुरी जंक्शन नंतर आपली ट्रेन पोहोचते लुधियाना जंक्शनला, जिथे खूप सारे लोक ट्रेन बोर्ड करतात आणि आता आपण हळूहळू जम्मू तवीच्या दिशेने जात आहोत. आणि रात्री फायनली 11:40 आम्ही पोहोचलो जम्मू तवी रेल्वे स्टेशनला, जिथे उतरल्यानंतर ॲक्च्युअल थंडी कशी असते याची ओळख आम्हाला झाली. काल दुपारी 12 वाजता आपण निघालो होतो मुंबईवरून आणि आज रात्री 11:40 आपण पोहोचलो आहे जम्मू तवीमध्ये. चला तर मित्रांनो, हा व्लॉग आता इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या एका नवीन प्रवासामध्ये, कारण उद्या आपण जाणार आहोत जम्मू तवी ते श्रीनगर. मित्रांनो, यूट्यूब प्लॅटफॉर्मवर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ट्रेन जर्नीचा. त्यामुळं या ब्लॉगमधून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो आहे आणि काही ठिकाणी मी चुकलो आहे देखील. ज्या चुका झाल्या आहे त्याबद्दल मी माफी मागतो आणि येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच काही गोष्टी अपडेट करणार आहोत. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही देखील आमच्या या जर्नीमध्ये नक्की सहभागी व्हा. टेक केअर आणि गुड नाईट.